नॉन फायनाईट वर्बमधला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. बघा यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे थोडक्यामध्ये वर्बला आय एन जी लागले तर काय करायचे. पॅसिव्ह वॉइसमध्ये इथे मूळ रूपाला आय एन जी लागले. लक्ष ठेवायच्या आधी कुठे ॲमेझॉर वाजवेर वापरलेलं नाही. मग इथं वर्बला जर आय एन जी लागले तर इथं बीला आय एन जी लावा. बीइंग आणि क्रियापदाचे कितवे करा, तिसरं रूप तयार करा. ही रचना यामध्ये येणे आवश्यक आहे. त्यातलाही आपण पहिला नियम घेतोय. बघा वाक्यात सॉ किंवा फाउंड या सकर्मक क्रियापदा नंतरच्या ऑब्जेक्ट पुढे VING प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व सॉ किंवा फाउंड आधीचा कर्ता व VING नंतरचे कर्म ऑब्जेक्ट हे भिन्न असावेत. हा याच्यातला नियम आहे. बघा ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय दिलेलं आहे, सुरुवातीला येईन सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर सकर्मक क्रियापद त्यांनी दिलेलं आहे. सॉ किंवा फाउंड यासाठीच ते वापरावे. यांच्याही पुढे कर्म येईल म्हणजे हे ऑब्जेक्ट आलेलं आहे आणि त्याच्याही पुढे एक रचना आलेली आहे VING प्लस ऑब्जेक्ट. याचा अर्थ यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले पण दोन्ही ऑब्जेक्ट हे सॉ किंवा फाउंडचे नाही आहेत किंवा याचे नाही आहेत. लक्ष ठेवायचं हे जे ऑब्जेक्ट आहे हे ह्या सॉ किंवा फाउंडचं आहे आणि हे जे ऑब्जेक्ट आहे ते कोणाचं आहे, या VINGचं आहे. मग थोडक्यामध्ये लक्षात ठेवायसाठी आपण याला क्रमांक 1 आणि याला क्रमांक 2 असं देऊया. क्रमांक 1चं याचं आहे आणि क्रमांक 2चं त्याचं आहे. मग याचं दोन पद्धतीनं पॅसिव्ह वॉइस होऊ शकतं. एक म्हणजे ती आपली आधीची पद्धत म्हणजे कोणती, सॉ किंवा फाउंड म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म म्हणजे टेन्समध्ये असणाऱ्या वाक्याचं जसं आपण वॉइस केलं होतं सिंपल पास्ट टेन्स मग तसं याचं करू शकतो. हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे याच्या दोन पद्धतीने आपण पॅसिव्ह वॉइस करू शकतो. पहिली पद्धत आपण असं करूया की ह्या रचनेला आपण पहिली पद्धत मानूया. यातलं ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजे याला आपण सब्जेक्ट आणि हे सब्जेक्ट कुठून आलं तर ह्या ऑब्जेक्ट नंबर 1 पासून आलेलं आहे आणि ह्याचं वॉज किंवा वेअर तुम्ही इथं वापरलंय आणि सॉचं तिसरं रूप झालं सीन आणि फाउंडचं तिसरं रूप फाउंडच होतं. यापुढे तुम्ही ही रचना कंटिन्यू केली VING प्लस ऑब्जेक्ट प्लस हे 2 नंबरचं ऑब्जेक्ट आणि शेवटी बाय तुम्ही एजंट वापरलं ह्या पद्धतीमध्ये. ही झाली आपली आधीची पद्धत. पण आपल्याला ही महत्त्वाची नाही आहे, ही तर येतेच आपल्याला. मग आता दुसरी पद्धत कोणती आहे तर दुसरी पद्धतीमध्ये हे ऑब्जेक्ट VING आणि ऑब्जेक्ट नंबर 2 ह्या रचनेला घेऊन आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग एक लक्षात ठेवायचं की हे सब्जेक्ट सुरुवातीचं जसं तसं राहील. सॉ किंवा फाउंड हे वर्बही याच्यामध्ये जसं तसं वापरलं गेलेलं आहे. फक्त आता आतमधल्याच रचनेचा तुम्हाला बदल करायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं की हे ऑब्जेक्ट आणि हा कर्ता सारखा नसावा, भिन्न असावेत. मग त्यामध्ये हे ऑब्जेक्ट नंबर 2 आपण इथं वापरलं जशाच तसं. याचं सब्जेक्टिव्ह केसमध्ये रूपांतर करू नका. इथं VINGचं रूपांतर झालं वर्बला म्हणजे बीला ING लागलं आणि वर्बचं तिसरं रूप झालं आणि शेवटी एजंट म्हणून हे ऑब्जेक्ट इथं वापरले गेले ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणजे ही रचना त्याची आलेली आहे. लक्षात ठेवायचं मी मुद्दामून झिक जॅक लाईन नाही दाखवलेली आहे. दोन पद्धतीचे उत्तर आम्हाला कळाले पाहिजेत. त्यातलं उदाहरण घेऊ आपण. बघा आय सॉ हर टीजिंग हिम. मी पाहिलं, कोणाला पाहिलं, मी तिला पाहिलं. मी तिला त्याला चिडवताना पाहिलं. मी तिला त्याला चिडवताना पाहिलं. मी तिला त्याला चिडवताना पाहिलं. इथलं कर्ता आणि इकडचं कर्म वेगवेगळे व्यक्ती आहेत. त्यामुळे आपल्याला दोन पद्धतीने याचे उत्तरं काढता येतील. सगळ्यात पहिले आपण यांचा विचार करूया. चला पहिलं उत्तर निघालं हर. हरचं काय होईल याच्यामध्ये, शी वॉज. सॉचं तिसरं रूप काय झालं म्हणजे सॉ हे दुसरं रूप आहे आणि सीन हे झालं
तिसरं शी वॉज सीन, आणि हे जसं तसं वापरलं इथं टीजिंग हिम बाय मी, हे झालं याचं एक उत्तर. दुसरं उत्तर आपल्याला हे महत्त्वाचं काढायचं आहे की ह्या ऑब्जेक्टला आणि इकडच्या ऑब्जेक्टला घेऊन उत्तर काढायचं आहे. मग काय होईल सांगा. आय सॉ हिम, हे आलं इथं हिम, बीइंग टीज्ड बाय हुम हर, हे झालं याचं उत्तर. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरं घेतलं बघा. आय फाउंड देम ओपनिंग द सेफ, मी त्यांना तिजोरी उघडताना पाहिलं, मी त्यांना तिजोरी उघडताना पाहिलं, ते मला तिजोरी उघडताना आढळलेत. मग चला यामध्ये पहिलं तुम्ही हे केलं दे वर फाउंड, हे उत्तर तुमचं पहिलं होईल. दे वर फाउंड व्हॉट, डुईंग द सेफ, ओपनिंग द सेफ बाय मी. आणि दुसरं त्याच्यामध्ये केलं बघा. आय फाउंड द सेफ, काय आढळलंय तुम्हाला बघा. आय फाउंड द सेफ बीइंग ओपनड बाय, देचं काय झालं याच्यामध्ये देम. ह्याच्याच पुढचा आपण नियम घेतोय तो म्हणजे बघा, वाक्यात सॉ किंवा फाउंड या सकर्मक क्रियापदा नंतरच्या कर्मापुढे VING प्लस ऑब्जेक्ट ही रचना आल्यास तसेच सॉ किंवा फाउंड आधीचा करता व VING नंतरचे कर्म हे सारखेच व्यक्ती असतील तर पॅसिव्ह वॉइसमध्ये सॉ किंवा फाउंड नंतरचे कर्म हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनच्या रूपात वापरावे. आता काही ना प्रश्न पडला असेल सर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन कोणते, तर एक लक्षात ठेवायचं, मी असन तर त्याचं माय सेल्फ होईल, वी असन तर त्याचं काय झालं असतं इथं आवर सेल्फ्स, यू असतं तर त्याचं झालं असतं युअर सेल्फ किंवा युअर सेल्फ्स तुम्ही करू शकता, हिम सेल्फ, हर सेल्फ या रचना त्याच्यामध्ये आल्यात. देम असन तर देम सेल्फ्स. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बघा, सब्जेक्टच्या नंतर इथं सॉ किंवा फाउंड हे वर्ब आले, याच्या पुढे येईन ऑब्जेक्ट ज्याला आपण नंबर 1 आधी पण दिलं होतं, VING नंतरचं ह्याला आपण ऑब्जेक्ट नंबर 2 दिलं होतं. पण आता काय झालं इथं सब्जेक्ट आणि हे वर्ब हे वेगळे नाही आहे, हे दोघंच्या दोघंही सारखेच व्यक्ती आहे. आणि याचंच आपल्याला आता पॅसिव्ह वॉइस खास करून बघायचं, म्हणजे हे सब्जेक्ट जसं तसंच राहिलं आहे, इथं सॉ किंवा फाउंड हे वर्ब आले, आणि हाच करता इथं जर कर्माचं काम करत असेल लक्षात ठेवा, कारण हे कर्म जर इथं आणायचं असेल तुम्हाला तर हे ऑब्जेक्ट तुम्ही आणलं इथं, पण हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये खास करून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनची केस तिथं वापरावं लागेल तुम्हाला. आणि इथं VINGचं झालं इथं बीइंग प्लस वर्बचं तिसरं रूप, आणि शेवटी हे ऑब्जेक्ट नंबर 1 एजंट झाले. उदाहरण बघा, मी दिलंय आय सॉ हर टीजिंग मी. याच्या आधी एक वाक्य घेतलं होतं आपण, आय सॉ हर टीजिंग हिम, म्हणजे तिघं वेगळे झाले तर बघा बघा. पण इथं आय सॉ हर, मी तिला मला चिडवताना पाहिले, मी तिला मला चिडवताना पाहिले. मग परीक्षेमध्ये जर याचे उत्तर असं त्यांनी दिलं असतं पहिलंच, आय सॉ मी बीइंग टीज्ड बाय हर,
आणि दुसरं उत्तर दिलं असतं त्यांनी आय सॉ माय सेल्फ बीइंग टीज्ड बाय हर. सांगा करेक्ट कोणतं झालं असतं याच्यामध्ये. मग आय सॉ मी काय सॉ माय सेल्फ. तर इथं आय सब्जेक्ट आणि तोच जेव्हा ऑब्जेक्ट असेल क्रियेचा तेव्हा तो पर्सनल प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केसने वापरता इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरले जाते. त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. उत्तर याच्यातलं आलं बरोबर आहे. आय सॉ माय सेल्फ. पुढचा एक नियम आहे तो म्हणजे बघा वाक्यात सॉ या सकर्मक क्रियापदानंतरच्या कर्मापुढे बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे ज्याला टू इन्फिनिटिव्ह मार्कर नसते असे क्रियापदाचे मूळ रूप. बेअर इन्फिनिटिव्ह वापरले असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये सीन या क्रियापदाच्या तिसरं पद सीन नंतर बेअर इन्फिनिटिव्ह ऐवजी टू प्लस वर्ब याला आपण टू इन्फिनिटिव्ह म्हणतो. टू प्लस वर्ब किंवा VING ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो VING ही रचना वापरावी. हे मागेच राज्यसेवेच्या परीक्षेला येऊन गेलेत. आपण रचना पाहूया. याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्टच्या पुढे येईल इथं सॉ. पण हे लक्षात ठेवा फक्त सॉलाच लागू आहे बाकीच्या नाही. आणि इथं येईल ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या पुढं तुम्ही हे जे वर्ब वापरलेलं आहे बेअर इन्फिनिटिव्ह मूळ रूप फुल स्टॉप. हे झालं याच्यातलं बेअर इन्फिनिटिव्ह. पॅसिव्ह वॉइसमध्ये तुम्ही एवढ्याच वॉइस करणार आहात पण पुढे काय बदल होतो त्याचीच मेन नोंद आहे याच्यामध्ये. चला हे ऑब्जेक्ट इथं सब्जेक्टच्या रूपात आले. इथं वॉज किंवा वर सॉ हे सेकंड फॉर्म आहे. थर्ड फॉर्म झालं इथं सीन. आणि याचं रूपांतर कशात करायचं आहे तर एक तर तुम्ही टू प्लस वर्बमध्ये करा किंवा त्याचं रूपांतर VING मध्ये करा. शेवटी हे सब्जेक्ट इथं एजंटमध्ये वापरा. एक्झाम्पल बघा मी दिलंय आय सॉ हिम ओपन द डोअर. लक्षात ठेवायचं मी आय सॉ हिम ओपनिंग द डोअर नाही. ओपनिंग द डोअर घेतलं असतं तर ते आपल्या आधीच्या नियमात गेलं असतं. इथं ओपन द डोअर. मग काय होईल एवढ्या याचं सांगा ही वॉज सीन. मग याचं तुम्ही याचं टू ओपन द डोअर असं पण उत्तर करू शकता किंवा ही वॉज सीन ओपनिंग द डोअर हे पण उत्तर करू शकता. आणि एजंट म्हणून तुम्ही दोघांकडे काय घेऊ शकता बाय मी. दुसरं घेतलं मी इथं आय सॉ हर वॉटर द प्लांट्स. वॉटर येते वॉटरिंग नाही आहे. मग याच्यामध्ये पहिलं काय केलंय तुम्ही सांगा एवढं याचं शी वॉज सीन. मग याचं टू वॉटर करा किंवा प्रेझेंट पार्टिसिपल करा वॉटरिंग द प्लांट्स. एजंट घेतलं तुम्ही बाय मी. नॉन फायनाईट क्लॉज आताच आपण पाहिला. आता याच्या आपण फायनाईट क्लॉज बघणार आहोत. तो पण दॅट नाउन क्लॉज जो पण फायनाईट क्लॉज असेल. बघा यामध्ये दॅट या कंजंक्शन सुरू होणार. दॅट नाउन क्लॉज हे सेंटेन्समध्ये जेव्हा ऑब्जेक्ट म्हणून येईल त्यावेळेला याचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते आपण आता पाहणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे. बघा वाक्यात दॅट नाउन क्लॉज हा ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत असेल तर
दोन पद्धतीने पॅसिवाईज करता येते. आता त्यातली सर्वात पहिली पद्धत काय आहे तर बघा, दॅट नाउन क्लॉज ऐवजी पॅसिवाईज मध्ये इट हे डमी सब्जेक्ट वापरून V3 नंतर पुन्हा दॅट नाउन क्लॉज वापरावे. ही पहिली पद्धत. त्यामध्ये बघा ॲक्टिवाईजमध्ये सब्जेक्टच्या नंतर इथं V1 V2 किंवा एखादं मॉडेल आलं तर मॉडेल मी एकाच वेळेला हे तिन्ही नियम घेतो याच्यामध्ये, प्रेझेंट पास्ट आणि मॉडेल सोबतचं. आणि यापुढं ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे बघा हे दॅट नाउन क्लॉज. हे असं दॅट नाउन क्लॉज आहे ज्याला स्वतःचा सब्जेक्ट, स्वतःचं वर्ब वगैरे वगैरे असते. पॅसिवाईज करत असताना हा पूर्ण दॅट क्लॉज नाउन क्लॉज उचलून सुरुवातीला आणण्यापेक्षा याच्या ठिकाणी एक डमी सब्जेक्ट वापरला जातो. त्याच्याऐवजी तो म्हणजे कोण आहे, इट. मग इथं प्रेझेंट असेल तर आपण इट इज गिव, पास्ट असेल तर इथं घेतलं असतं आम्ही इट वॉज, आणि मॉडेल असतं तर मॉडेल ऑक्झिलरी सोबत आम्ही बी घेतलं असतं आणि वर्बचं किती घेतलं असतं तिसरं. त्यापुढे तुम्ही हे दॅट नाउन क्लॉज जशा तसे वापरावे. एजंट वापरा अथवा वापरू नका. एक्झाम्पल पाहू आपण याच्यामध्ये बघा, पीपल से दॅट द अर्थ revolves round the sun. लोक म्हणतात. कोणते लोक म्हणतात निश्चित उल्लेख नाहीये. मग स्टेटमेंट काय याच्यामध्ये बघा, एवढं मोठं दिलेलं आहे. मग हे संपूर्ण सुरुवातीला आणण्यापेक्षा याच्या ठिकाणी डमी काय वापरलेलं आहे, इट. मग इट इज सेड असं बोललं जातं. काय बोललं जातं, इट इज सेड दॅट द अर्थ revolves around the sun. दुसरं दिलं मी याच्यामध्ये बघा, पीपल बिलीव्ह दॅट, लोक विश्वास ठेवतात कशात, बिलीव्ह दॅट गॉड इज ओमनिपोटंट, देव सर्वशक्तिमान आहे. मग चला आपण ह्या पूर्ण क्लॉजसाठी घेतलं डमी इट. इट इज बिलीव्ड that God is omnipotent. बाय पीपल म्हणायची काही गरज नाहीये. नंबर 3 बघा, सम पीपल, काही लोक विश्वास ठेवायचे कशात बघा, सम पीपल बिलीव्ड दॅट द अर्थ वॉज फ्लॅट. कारण त्याचा विश्वासच नव्हता की पृथ्वी गोल आहे म्हणून. कारण गोल असते तर त्याच्यानं आपण घसरून पडलो असतो ना, असं त्यांचा त्यावेळेसचा तर्क असावा. मग चला इथं बिलीव्ड पास्टमध्ये, मग एवढं घ्या याच्यामध्ये. मग काय सांगा बरं, इथं इट इज घेणार आहे का तर नाही. इट वॉज बिलीव्ड दॅट द अर्थ वॉज फ्लॅट. दॅट नाउन क्लॉज हा ऑब्जेक्ट म्हणून वापरला गेला तर पहिली पद्धत आपण पाहिलं की दॅट नाउन क्लॉजच्या ऐवजी आपण इट डमी हे सब्जेक्ट वापरले होते. दुसरी पद्धत अशी आहे की दॅट नाउन क्लॉज मधील कर्ता हा पॅसिवाईजच्या मधील कर्ता म्हणून वापरावा व क्लॉज मधील फायनाइट वर्बचे रूपांतर प्रेझेंट इन्फिनिटिव्ह
ज्याला आपण क्रियापदाचं मूळ रूप म्हणतो. प्रेझेंट इन्फिनिटिव्ह ज्याला आपण टू प्लस वर्ब, किंवा परफेक्ट इन्फिनिटिव्ह ज्यामध्ये आपण टू हॅव सोबत क्रियापदाचं तिसरं रूप वापरू. या रचनेत करावे. समजण्यासाठी एक लक्षात ठेवूया आपण की दॅट क्लॉज आणि ह्या दॅट क्लॉज मधील बघा सब्जेक्ट आणि पुढे येणारं फायनाइट वर्ब याचं रूपांतर तुम्हाला पॅसिव्ह वॉइसमध्ये कशात करायचं आहे, तर आपण या फायनाइट वर्बचाच विचार करूया. या फायनाइट वर्बचं रूपांतर प्रेझेंट इन्फिनिटिव्ह किंवा परफेक्ट इन्फिनिटिव्हमध्ये करावे. प्रेझेंट इन्फिनिटिव्ह केव्हा होणार, तर एक लक्षात ठेवायचं की इथलं प्रेझेंट टेन्समधले फायनाइट वर्ब असेल. उदाहरणार्थ बघा याच्यामध्ये एम किंवा इज किंवा आर या बीच्या रूपांचा उपयोग होत असेल तर प्रेझेंट इन्फिनिटिव्हमध्ये टू बी या रचनेत बदल करावा. दुसरं यामध्ये हॅव किंवा हॅज हे वर्ब वापरले तर त्याचं रूपांतर प्रेझेंट इन्फिनिटिव्ह टू हॅवमध्ये करावे. आणि इकडे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा पहिल्या रूपाला यस किंवा इयस प्रत्यय असेल तर समजायचं की इथं टू प्लस इथं क्रियापदाचे मूळ रूप ज्याला प्रत्यय नसले पाहिजे. एक. दुसरं यामध्ये जर फायनाइट वर्ब पास्ट इन्फिनिटिव्ह जर असेल तर मग त्यामध्ये बघा एम इज आर च्या जागेवर इथं वॉज किंवा वर वापरलेलं असेल तर त्याचं पुढं जाऊन परफेक्ट इन्फिनिटिव्हच्या रचना वापरा टू हॅव. आणि तिसरं रूप म्हणून हे बीचं दुसरं असेल तर बीचं तिसरं कोण येणार याच्यामध्ये बिन. त्यानंतर यामध्ये जर हॅड आले असेल तर त्याचं रूपांतर इकडं टू हॅव आणि हॅड तिसरं रूप म्हणून वापरा. आणि इकडे जर वर्बचं सेकंड फॉर्म डी ई डी किंवा टी प्रत्यय असणारे असेल तर त्याचं रूपांतर इथं टू हॅव प्लस वर्बचं तिसरं रूप वापरा ज्याला डी ई डी किंवा टी प्रत्यय लागेल. रचना पाहूया आपण त्याच्यामध्ये. ॲक्टिव्ह वॉइस, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये येईल याच्यामध्ये सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर यामध्ये V1 किंवा V1 V2 मॉडल असले तर मॉडल प्लस बेस फॉर्म. यामध्ये दॅट क्लॉज आलेला आहे. दॅट क्लॉजमध्ये त्याचा स्वतःचा कर्ता असेल, स्वतःचं फायनाइट वर्ब असेल वगैरे वगैरे. पॅसिव्ह करताना आपल्याला माहिती आहे की पहिली जी पद्धत आपण घेतली होती ती म्हणजे ह्या पूर्ण दॅट क्लॉजला जशाच्या तसं न वापर त्याच्याऐवजी आपण डमी सब्जेक्ट इट वापरलं होतं. इज वॉज किंवा मॉडल आले तर मॉडलसोबत आपण बी घेतले होते आणि वर्बचं तिसरं रूप आणि हे दॅट क्लॉज जशाच्या तसे आपण पुढे वापरले होते. ही आपली पहिली पद्धत. आपल्याला दोन्ही पद्धतीचा अभ्यास करायचा. एफ ई म्हणजे फायनाइट वर्ब. दुसऱ्या पद्धतीमध्ये एक लक्ष ठेवायचं की इथला जो सब्जेक्ट आहे हाच सब्जेक्ट आपण इथं इटच्या ऐवजी वापरला आणि ह्या सब्जेक्टनुसार तुम्ही वापरा. यामध्ये एम घ्यायचं आहे का इज घ्यायचं आहे का आर घ्यायचं, वॉज घ्यायचं आहे का वर घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग यानुसार प्रेझेंटमध्ये असेल तर एम इज आर, पास्टमध्ये असेल तर वॉज किंवा वर प्लस वर्बचं तिसरं रूप. यामध्ये परत दॅट वापरू नका. आता या फायनाइट वर्बचं रूपांतर तुम्ही इथं टू प्लस वर्बमध्ये करा किंवा टू हॅव प्लस वर्बचं तिसरं रूपमध्ये करा. एजंट घ्यायची काही गरज नाही. एक्झाम्पल आपण पाहूया. दोन्ही पद्धती उत्तरं निघत आहेत कधी पाहूया. पहिलं उदाहरण घेतलं होतं बघा. पीपल से दॅट दी अर्थ revolves round the sun. एवढ्या याच्यासाठी सांगा तुम्ही काय घेतलं होतं. पहिलं उत्तर इट इज सेड दॅट हे जशाच्या तसं मी लिहून टाकलं. आता द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. पण दुसरं उत्तर काढत असताना बघा यातलं सब्जेक्ट घेतला मी द अर्थ. द अर्थ इज सेड लक्षात ठेवायचं. याच्या ठिकाणी आपण याला घेतलेलं आहे इज सेड. परत दॅट घेऊ नका. फायनाइट वर्ब याच्यामध्ये बघा रिव्हॉल्व्स. आत्ताच पाहिलं आपण क्रियापदाला यस यस असेल तर याचं मूळ रूप वापरू आपण
टू रिव्हॉल्व राउंड द सन. हे याचं उत्तर. दुसरं घेतलं होतं आपण बघा, पीपल बिलीव्ह दॅट गॉड इज ओमनिपोटंट. याचं पहिलं उत्तर घेतलं होतं आपण हे दॅट क्लॉजच्या ऐवजी आपण डमी सब्जेक्ट इट इज बिलीव्ड दॅट गॉड इज ओमनिपोटंट. दुसऱ्या याच्यामध्ये आपण हा सब्जेक्ट वापरला इटच्या ठिकाणी. काय येईल? गॉड इज बिलीव्ड. परत दॅट घेऊ नका. यातलं फायनाईट वर्ब ॲम इज आरचा आपण प्रेझेंट इन्फिनिटिव्ह केलं होतं टू बी. टू बी ओमनिपोटंट हे झालं त्याचं आन्सर नंबर 2. आणखीन एक उदाहरण घेतलं होतं बघा आपण, सम पीपल said that the earth was flat. यामध्ये ए सगळ्यात पहिले आपण या क्लॉजसाठी घेतलं होतं बघा, इट वॉज सेड दॅट the earth was flat. एक. दुसरं, तुम्ही ह्या अर्थ या सब्जेक्टलाच याच्यामध्ये दुसऱ्यांदा वापरा. The earth was said. इथं वॉज वेअरचं म्हणजे पास्टमध्ये वर्ब असेल तर त्याचा आपण परफेक्ट इन्फिनिटिव्ह करतो. मग त्याचं होईल टू हॅव बीन फ्लॅट. हे झालं याचं आन्सर. याच पद्धतीने तुम्ही आणखीन एक उदाहरण देतोय ते करा. नंबर 4 समजा यामध्ये दिलंय, पीपल से दॅट बायरन लिव्ड ऑन विनेगर अँड पोटॅटोज. आणखीन उदाहरण करा घरी. पीपल से दॅट कॅरियर पिजन्स were used by early Egyptians and Greek sailors. लक्षात ठेवायचं इथं वर आलेलं आहे आणि इथं कोणी लिव्ड आलेलं आहे. म्हणजे यामध्ये उत्तर करत असताना तुमचं पहिलं उत्तर तर सोपं आहे, इट इज सेड दॅट बायरन लिव्ड ऑन विनेगर अँड पोटॅटोज. इथं झालं. पण दुसरं बायरन, याला आपण सुरुवात केली, बायरन इज सेड टू हॅव लिव्ड, कारण हे सेकंड फॉर्म आहे, टू हॅव लिव्ड ऑन विनेगर अँड पोटॅटोज. आणि दुसरं उत्तर काढायचं असेल तर इथं काय केलं असतं, हे पूर्ण डॅट क्लॉजचं इथपर्यंत, इट इज सेड दॅट द कॅरियर पिजन्स वर युज्ड बाय अर्ली इजिप्शियन्स अँड ग्रीक सेलर्स. आणि दुसरं उत्तर काढायचं असतं तर कॅरियर पिजन्स हे सब्जेक्ट सुरुवातीला वापरलं तर होईल, कॅरियर पिजन्स आर सेड, याचं केलं असतं टू हॅव बीन, कारण वॉजवेअरचं हॅव बीन करतो आपण, लक्षात ठेवा, टू हॅव बीन युज्ड बाय अर्ली इजिप्शियन्स अँड ग्रीक सेलर्स. पुढचा एक आपल्याला नियम पाहायचा आहे, तो म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्यात लाईक किंवा लाईक्स या सकर्मक क्रियापदापुढे टू प्लस वर्ब म्हणजे टू इन्फिनिटिव्ह, म्हणजे याला आपण वर्बल नाउन म्हणूया. टू इन्फिनिटिव्ह हे वर्बल नाउन कर्म म्हणून वापरले असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये टू प्लस वर्ब ऐवजी इट
हे डमी सब्जेक्ट वापरून बाय एजंट नंतर टू प्लस वर्ब यासाठी आपण नियम तयार करूया. सब्जेक्टच्या नंतर लाईक किंवा लाईक्स आणि यापुढे हे टू प्लस वर्ब हे वर्बल नाऊन इथे ऑब्जेक्टचं काम करते. बिलकुल आधीच्या फायनाईट क्लॉज सारखंच लक्षात ठेवा. इथं हे नॉन फायनाईटच्या रूपात आलेलं आहे, वर्बल नाऊनच्या रूपात आलेलं. पॅसिव्ह वॉइसमध्ये याच्या ऐवजी आपण डमी सब्जेक्ट इट घेतलं. इट इज लाईकचं थर्ड फॉर्म केलं लाईक्ड. बाय या सब्जेक्टचं झालं इथं एजंट आणि ह्या एजंटच्या नंतर हे टू प्लस वर्ब वापरलेलं आहे. उदाहरण बघा, मी इथं दिलंय चिल्ड्रन लाईक टू प्ले. हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. आपण केलं त्याचं इट इज लाईक्ड बाय चिल्ड्रन टू प्ले. घेतलं मी ही लाईक्स टू सिंग. इट इज लाईक्ड बाय हिम टू सिंग. पुढचा आणखीन एक नियम येतोय बघा. वाक्यात लाईक या सकर्मक क्रियापदा पुढील कर्मानंतर टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व लाईक आधीचा कर्ता व टू इन्फिनिटिव्ह टू प्लस वर्ब नंतरचे कर्म हे सारखेच व्यक्ती असतील तर पॅसिव्ह वॉइसमध्ये हा नियम आपण आधी पण शिकला होता सॉच्या वेळेस, लक्षात ठेवायचं आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये लाईक या क्रियापदानंतरचे ऑब्जेक्ट हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनच्या रूपात वापरावे. आपण रचना पाहूया. याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट येईन, इथं लाईक येईन किंवा लाईक्स येईन, या दोघांपैकी एक. इथं आला ऑब्जेक्ट, याच्यामध्ये आला टू प्लस वर्ब आणि इथं आला दुसरा ऑब्जेक्ट. आपण याला ऑब्जेक्ट नंबर 1 आणि ऑब्जेक्ट नंबर 2 देऊया. यात परत एक सांगितलं की हा सब्जेक्ट आणि हा शेवटचा ऑब्जेक्ट हे वेगळे व्यक्ती नाही आहे, एकच व्यक्ती आहे, दोघंही सारखेच आहेत. पॅसिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जसं तर तसं सुरुवातीला येईल. इथं लाईक किंवा लाईक्स तुम्ही वापरालच. यामध्ये ह्या ऑब्जेक्टची जागा हा ऑब्जेक्ट घेईन. आता ऑब्जेक्ट नंबर 2 इथं वापरलं गेलं, पण हे इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनच्या रूपात वापरा, कारण हेच सब्जेक्ट इथं ऑब्जेक्टचं काम करताना दिसतंय. आणि ह्या टू प्लस वर्बचं टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म करा बाय हे ऑब्जेक्ट नंबर 1 एजंटच्या रूपात वापरलंय. उदाहरण पाहूया आपण. ही लाईक्स पीपल टू कॉल हिम सर. त्याला आवडतात. त्याला कोण आवडतात? तर त्याला लोक आवडतात. त्याला कोणते लोक आवडतात? तर त्याला ते लोक आवडतात जे लोक त्याला काय म्हणतात? सर म्हणतात. बघा बरं, इथं ही आणि इथं कोण आलेलं आहे? हिम. मग तुम्ही सुरुवात केली त्याची बघा. ही लाईक्स हिम घेणार का हिमसेल्फ? ही लाईक्स हिमसेल्फ. टू कॉलचं काय झालं याच्यामध्ये? टू बी कॉल्ड व्हॉट? सर. बाय होम? बाय पीपल. मग परीक्षेमध्ये एकदमच तुम्हाला आन्सर दिलं असेल की ते काय करतील की याला गाळतील आणि यालाही गाळतील आणि याला त्यांचा उल्लेख टाळून
तुम्हाला असं सेंटेन्स आन्सरमध्ये देऊ शकतात. ही लाईक्स टू बी कॉल्ड व्हॉट सर. दुसरं दिलं याच्यामध्ये बघा, विमेन लाईक मेन. स्त्रियांना कोण आवडतात? पुरुष आवडतात. कोणते पुरुष आवडतात? टू फ्लॅटर देम, जे त्यांची खुशामत करतात ते पुरुष स्त्रियांना आवडतात. म्हणजे विमेनसाठी तिथं काय आपल्याला शेवटी देम. मग यामध्ये तुम्ही आन्सर केलं बघा बरं. विमेन लाईक देमचं झालं देमसेल्व्स. टू फ्लॅटरचं झालं टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. जर यांचा उल्लेख टाळला आहे दोघांचा तर तुमचं आन्सर तयार होईल विमेन लाईक टू बी फ्लॅटर्ड. स्त्रियांना खुशामत करून घ्यायला आवडतं. शेवटचा नियम आहे तो म्हणजे वाक्यात हॅव, हॅज किंवा हॅड पुढे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल व त्यापुढे पुन्हा पर्पज दर्शविणारी टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना येत असेल तर दोन्ही टू प्लस वर्बचे म्हणजे इन्फिनिटिव्हचे पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करताना टू बी प्लस V3 या रचना वापराव्यात. म्हणजे याच्यामध्ये डबल इन्फिनिटिव्ह आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा यामध्ये ॲक्टिवाईजमध्ये मी घेतलं तर सब्जेक्ट, सब्जेक्टमध्ये इथं हॅव किंवा हॅज किंवा हॅड यांच्या पुढे आले बघा बरं हे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. यापुढे आणखीन एक आले बघा टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या दोन्ही इन्फिनिटिव्हमधलं ऑब्जेक्ट मात्र कॉमन राहील, हे भिन्न नसणार, सारखंच आहे. मग पॅसिव्हाइजमध्ये हे जे ऑब्जेक्ट आहे हे सुरुवातीला घेतलं आहे आपण सब्जेक्टच्या रूपात, म्हणजे तिकडचं ऑब्जेक्टचं काम संपलं. या ऑब्जेक्टनुसारच तुम्ही हॅव, हॅज, हॅड जसं उदाहरण 3 ते वापरा. टू प्लस वर्बची ही पहिली रचना आपण करा, टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आणि परत याचं सुद्धा तुम्ही रचना करा, टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. शेवटी बाय एजंट वापरा अथवा नका वापरू. उदाहरणार्थ बघा मी तर दिलं आहे आय हॅव टू राईट अ पोयम टू सिंग इट. मला गाण्यासाठी कविता लिहायची आहे, लक्षात ठेवायचं. दोन काम आहे याच्यामध्ये, टू राईट व्हॉट पोएम, टू सिंग इट. टू सिंग व्हॉट, टू सिंग द पोएम. मग यांच्यामध्ये बघा अ पोएम हे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. मग काय झालं बघा बरं, अ पोएम इथं हॅव घेता येणार नाही, काय घ्यायला लागेल हॅज. टू बी राईटचं थर्ड फॉर्म केलं रिटन. टू बी सिंगचं थर्ड फॉर्म केलं संग. बाय हुम, बाय मी. She has to make the toys to sell them. पर्पज आहे विकण्याचं. बघा याच्यामध्ये टू मेक वॉट द टॉईज, टू सेल वॉट, टू सेल द टॉईज. मग द टॉईज सुरुवातीला घेतलं आहे आपण. द टॉईज हॅव टू बी, मेकचं थर्ड फॉर्म झालं मेड. टू सेलचं झालं टू बी सोल्ड बाय. शीचं झालं हर.